नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, अर्जुन आणि सायली दोघेजण कॅफेमध्ये गेलेले असतात. पण कॅफेमध्ये गेल्यानंतर खूपच जास्त दोन महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्या हाती लागलेल्या असतात. तर इथे साक्षी आणि महिपतचं बोलणं कॅफेमध्ये ऐकल्यानंतर अर्जुन आणि सायलीला कळलेलं असतं की इथे साक्षीनेच विलासचा खून केलेला आहे. या गोष्टीचा खुलासासुद्धा महिपतकडून झालेला असतो आणि त्याचबरोबर इथे प्रियाच्या चुकीमुळे आता महिपतने कॅफेमध्ये इथे प्रियाचं नरडं पकडलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, या गोष्टी कशा पद्धतीने घडणार आहेत सविस्तरपणे आपण बघूया. तर आपण बघितलं की अर्जुन आणि सायली दोघेजण कॅफेमध्ये जाणार असतात. कारण अर्जुन सायलीला म्हणालेला असतो की आपण उद्या दोघेजण लाँग ड्राईव्हला जाऊया आणि त्याचबरोबर दोघेजण कुठेतरी छान डिनर करूया, नाहीतर कॅफेमध्ये जाऊया, असा त्यांचा आधीच प्लॅन झालेला असतो. त्यामुळे इथे अर्जुन आणि सायली दोघेजण कॅफेमध्ये जात असताना इकडे त्या दोघांना माहिती नसतं की त्यांच्या हाती किती मोठी बातमी लागणार आहे. तर इथे आता एवढं मोठं घबाड जणू आता अर्जुनच्या हाती लागलेलं असतं. त्यामुळे केसमध्ये मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी अजूनच आता अर्जुनला मदत होणार असते. तर प्रेक्षकांनो, अर्जुन आणि सायली दोघेजण ज्या कॅफेमध्ये जाणार असतात त्याच कॅफेमध्ये महिपत आणि प्रिया हे दोघेजणसुद्धा येणार असतात. तर प्रेक्षकांनो, महिपत आणि प्रिया दोघेजण आता कॅफेमध्ये भेटायचं का ठरवतात? कारण प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे सायलीने आता प्रियाच्या रूममध्ये मोबाईल ठेवलेला असतो आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ कॅमेरा ऑन केलेला असतो. म्हणजे प्रिया महिपतला काय बोलते, त्यांचं काय प्लॅनिंग सुरू आहे हे सायलीला जाणून घ्यायचं असतं. पण इथे प्रेक्षकांनो, सायलीचा प्लॅन फसलेला असतो. कारण तो मोबाईल प्रियाच्या हाती लागतो आणि त्यामुळे प्रियाचं लक्ष जातं. तर त्या व्हिडिओमध्ये सगळं काही तिथे रेकॉर्ड झालेलं असतं. म्हणजे प्रिया महिपतला म्हणत असते की साक्षीनेच विलासचा खून केला आहे. तुमच्या मुलीला वाचवण्यासाठी आपण सगळेजण किती प्रयत्न करतोय तुम्हाला माहिती आहे ना. तर इकडे आता साक्षीला वाचवण्यासाठी मधुभाऊंच्या विरोधात मी खोटी साक्ष दिले, हे जर अर्जुन आणि सायलीला कळलं ना, तर ते दोघंजणं मला फाशीवरती देतील, असं सगळं काही आता प्रिया त्याच्यामध्ये बोललेली असते. म्हणजे जणू काही तिने आपल्या गुन्ह्याची कबुलीच दिलेली असते. आणि जेव्हा हा पुरावा आता सायलीच्या हाती लागला असता तर तिचं किती मोठं भांडं फुटलं असतं हे तर प्रेक्षकांनो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण इथे प्रियाचं नशीब पण बघा किती बलवत्तर. तो मोबाईल बरोबर तिच्या हाती लागतो आणि ती व्हिडिओ डिलीट करून टाकते आणि त्यानंतर घरामध्ये खूप मोठा तमाशासुद्धा करते. सायलीला वाटेल तसं बोलते, अपमानित करते आणि त्यानंतर इथे प्रियाचे डोळे उघडलेले असतात. प्रिया आता शहाणी झालेली असते. ती महिपतला म्हणते की यापुढे जर तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर घरात बोलायचं नाही. आज तिने मोबाईल माझ्या रूममध्ये ठेवला होता, उद्या हॉलमध्ये कुठेतरी कॅमेरा लावून ठेवेल. या लोकांचं सुद्धा माझ्यावरती बारीक लक्ष आहे हे प्रियाच्या लक्षात आलेलं असतं. त्यामुळे आता प्रिया ठरवते की नाही बाबा, आता नागराजबरोबर बोलायचं असेल, महिपतबरोबर बोलायचं असेल, एक जागा ठरवायची आणि तिथे जाऊन जे काही प्लॅनिंग प्लॉटिंग करायचं आहे ते बाहेर जाऊन, घरामध्ये नाही. नाहीतर ही सायली आता पुन्हा कुठेतरी व्हिडिओ कॅमेरा ऑन करून ठेवेल आणि माझं सगळं बोलणं ऐकेल आणि जाऊन ते रेकॉर्डिंग अर्जुनला दाखवेल आणि मग अर्जुन कोर्टामध्ये पुरावा म्हणून सादर करेल इथे आता साक्षीला गुन्हेगार ठरवायला. तेव्हा आता घरामध्ये काही बोलायलाच नको, जे काही बोलायचं आहे ते बाहेर. तेव्हा इथे आता महिपतला सगळं सत्य सांगण्यासाठी प्रिया म्हणते की आपण कुठेतरी बाहेर भेटूया. तेव्हा इथे MK कॅफेमध्येच आता ते भेटायचं ठरवतात. तेव्हा तिथे नागराजसुद्धा येणार असतो. पण हे दोघेजण आता भेटायला गेल्यानंतर त्याच कॅफेमध्ये इथे आता अर्जुन आणि सायली हे दोघेसुद्धा येणार आहेत याबद्दल प्रियाला काहीही माहिती नसतं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता महिपत आणि प्रिया हे दोघेजण तिथे भेटलेले असतात आणि सायली अर्जुनसुद्धा जातात आणि एका वेगळ्या टेबलवरती ते दोघेसुद्धा बसतात. तेव्हा इकडे आता प्रियाचं आणि महिपतचं बोलणं सुरू असतं. प्रिया म्हणत असते की महिपत काका, तुम्हाला माहिती आहे का काल मी किती वाचले ते, माझं सत्य कळलं असतं अर्जुन आणि सायलीला. तेव्हा महिपत म्हणतो का गं ए, काय झालं? तेव्हा प्रिया म्हणते काय झालं काय झालं, इथे मी तुमच्या मुलीला वाचवण्यासाठी तिथे अगदी माझ्या जीवाची पर्वासुद्धा करत नाही आहे, कळलं का तुम्हाला? अहो तिथे मी तुमच्याजवळ फोनवरती बोलत असताना
माझं सगळं बोलणं त्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालं होतं. तुम्हाला माहिती आहे, जर तो मोबाईल सायलीच्या हाती लागला असता तर काय झालं असतं? तिने माझा मोबाईल रूममध्ये ठेवला होता आणि त्याच्यामध्ये माझं सगळं बोलणं रेकॉर्ड झालं होतं. जर तो पुरावा आता अर्जुनच्या हाती लागला असता ना, मी सुद्धा फासावरती गेले असते आणि साक्षीसुद्धा. तेव्हा इथे तुमच्या मुलीने त्या विलासचा खून केला आहे, पण इथे माझा जीव जायची वेळ आली. कळते का तुम्हाला? माझ्यामुळे तुमची मुलगी इथे जिवंत दिसते तुम्हाला, याचा जरा विचार करा. हे सगळं माझ्यामुळे होतं आहे आणि तुम्ही मात्र मलाच धमकवायला निघता, मलाच गोळी मारायला निघता. तुम्ही जरा विचार करा. जर कोर्टामध्ये मी साक्ष दिली की इथे विलासचा खून हा साक्षीनेच केला आहे आणि मी मधुभाऊंवरती विनाकारण आरोप केला आहे, तर काय होईल तुम्हाला माहिती आहे ना? तेव्हा माझ्याशी बोलताना नीट बोलायचं. तेव्हा इथे अर्जुन आता प्रियाचं बोलणं ऐकतो. महिपतला मात्र राग येतो. महिपत म्हणतो, बोलताना नीट बोलायचं, कळलं ना? माझ्या पोरीने खून केला असेल आणि तू तिच्या विरोधामध्ये साक्ष न देता त्या मधुभाऊच्या विरोधात साक्ष दिलीही असशील, पण फुकट दिलीस का? त्यासाठी तुला पैसे मोजलेत, चिंचोके नाही, कळलं का तुला? तेव्हा इथे आता प्रियाचं बोलणं हे आता अर्जुनने सुद्धा ऐकलेलं असतं. तेव्हा इथे महिपतला राग येतो. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, अहो तुम्ही मला पैसे दिलेत हो, मी कुठे नाही म्हणते, पण मी किती मोठं काम केलं आहे. अहो 2 वर्ष मधुभाऊ जेलमध्ये होते ना, मी साक्ष दिली म्हणून. नाहीतर जर मधुभाऊंनी विलासचा खूनच केलेला नाही आहे, हे सत्य तर अर्जुन सायली यांना माहितीच आहे. त्यांना जर मी सांगितलं की साक्षीनेच विलासचा खून केला आहे तर काय होईल? तेव्हा महिपत चिडतो. महिपत लगेचच जातो आणि प्रियाचा गळा दाबतो आणि म्हणतो, काय गं जरा जास्तच बोलतेस का? माझ्या मुलीला तू जेलमध्ये टाकशील, माझ्या मुलीला तू फासावरती लटकवशील आणि तुला काय वाटलं माझ्या मुलीच्या विरोधामध्ये साक्ष दिल्यानंतर मी गप्प बसेन का? आणि तुला आनंदामध्ये त्या सुभेदारांच्या घरी सून म्हणून ठेवेन का? तेव्हा इथे प्रेक्षकांनो अजून एका गोष्टीचा खुलासा झालेला असतो. महिपत म्हणत असतो, काय गं माझी मुलगी ही विलासची खुनी आहे, हे सत्य तू त्या अर्जुनला सांगणार आणि तुला काय वाटलं मी तुझं सत्य सगळ्यांना नाही सांगणार का? सगळ्यांपासून लपून ठेवीन? अगं इथे तन्वी म्हणून तुला आम्ही घेऊन आलो. तू तन्वी आहेस का? जर आम्ही तुला इथे सहारा दिला नसता, आम्ही तुला आमच्या टीममध्ये घेतलं नसतं, तर आज तुझी काय अवस्था असती गं? आश्रमामध्ये तरी तुला कुणी ठेवलं असतं? आज सगळेजण रस्त्यावरती आलेत ना, तू सुद्धा कुठल्या तरी गटारामध्ये पडली असतीस, कळलं का तुला? किड्यासारखी इकडे तिकडे फिरली असतीस, पण कुणीही तुला विचारलं नसतं. माझ्या मुलीने तुझी मदत केली आणि आता तू तिला अडकवायला निघालेस. तेव्हा इथे आता प्रियाचा गळा दाबल्यानंतर सगळे कॅफेतले लोक आता बघायला लागतात. अर्जुनसुद्धा बघत असतो आणि लांबूनच आता तो व्हिडिओ तयार करतो. अर्जुन म्हणत असतो की चला या व्हिडिओचा आता मी नक्कीच काहीतरी फायदा करून घेईन. तेव्हा इथे प्रियासुद्धा भडकत्याने म्हणते, हो सोडा हो, इथे मी तुमच्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करते, सुभेदारांच्या इथे मी राहते, पण तुम्हाला माहिती आहे का अर्जुन सायली माझ्यावरती लक्ष ठेवून आहेत. त्यांना माझ्यावरती संशय आला आहे. जर त्यांनी माझ्या विरोधात काही पुरावे गोळा केले आणि जर मला अडकवण्याचा प्रयत्न केला तर मी काय करू? मला स्वतःला वाचू की तुमच्या मुलीला वाचू? तेव्हा इथे आता महिपत म्हणत असतो की स्वतःचा विचार करायचा नंतर, आधी माझ्या मुलीचाच विचार करायचा, कळलं का? जर माझ्या मुलीचा आधी विचार केला नाही, स्वतःचा विचार केलास ना, तर मी तुला व्यवस्थितरित्या जगू देणार नाही. तुझं सत्यसुद्धा येऊन सुभेदारांना सांगेन. तन्वी म्हणून त्या घरामध्ये वावरत असतेस ना, तुझं सत्य फक्त आम्हालाच माहिती आहे, कळलं ना? तुला तन्वी म्हणून कोण घेऊन आले आणि तुझी कोण मदत करतंय हे तुला माहिती असायलाच हवं. आमच्यामुळे तुला हे चांगले दिवस बघायला मिळत आहेत. हे महागडे कपडे, हा महागडा मोबाईल, हे चांगले चांगले जे काही बॅगा वगैरे वापरतेस ना, हे छान आयुष्य जगतेस, ते सगळं आमच्यामुळे जगतेस, कळतंय का तुला? तेव्हा इथे प्रिया म्हणते, अहो पण नेहमी तुम्ही मला धमकी देत असता मारायची, पण जर तुम्ही मला मारलं तर तुमच्या मुलीच्या बाजूने साक्ष कोण देईल हो? सगळे खोटे पुरावे सादर करत असता तुम्ही. आय विटनेस म्हणून फक्त मीच जे आहे जी मधुभाऊंच्या विरोधात साक्ष देते. मी सांगितलं की इथे विलासचा खून मधुभाऊंनी केला आहे म्हणून ही केस आत्तापर्यंत सुरू आहे, हे लक्षात ठेवा. जर मी साक्ष दिली नसती ना, तर तुमच्या मुलीची त्या अर्जुनने काय अवस्था केली असती ना, ते आता बघाच तुम्ही. अहो कधीच ती फासावरती लटकली असती आणि त्या मधुभाऊंना त्याने निर्दोष सिद्ध केलं असतं. पण मी आय विटनेस आहे आणि मी माझ्या बोलण्यावरती ठाम आहे ना, म्हणून सगळं काही व्यवस्थित चाललंय. तेव्हा इथे प्रेक्षकांनो अर्जुन आणि सायली विचारात पडतात की महिपत नक्की बोलतोय तरी काय? म्हणजे प्रियाचं सत्य, प्रिया खरी तन्वी नाही आहे.
तिला हे लोक तन्वी म्हणून घेऊन आलेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आता ते दोघेजण स्पष्टपणे बोलतात की साक्षीनेच विलासचा खून केला आहे आणि इथे मधुभाऊंच्या विरोधात प्रियाने खोटी साक्ष दिली आहे. त्यामुळे इथे प्रिया किती मोठी खोटाडी आहे हे अर्जुन आणि सायलीच्या आता लक्षात आलेलं असतं. आणि पुरावा म्हणून त्याने मोबाईलमध्ये व्हिडिओसुद्धा सुरू करून ठेवलेला असतो आणि तो व्हिडिओ तो सेव्ह करून ठेवतो. कारण इथे आता प्रिया कॅफेमध्ये महिपतला भेटायला आलेली असते. कारण का घरी अर्जुन आणि सायली तिच्यावरती नजर ठेवून असतात म्हणून. पण इथे प्रेक्षकांनो आता प्रियाचा गोंधळ हा बाहेरसुद्धा झालेला असतो. प्रियाला माहिती नसतं की त्या कॅफेमध्ये अर्जुन आणि सायली दोघेजण आहेत. घरी कुणाला काही सत्य कळता कामा नये म्हणून इथे प्रिया महिपतजवळ बोलणी करण्यासाठी बाहेर गेलेली असते. घरामध्ये सायलीने केलेला व्हिडिओ हा जेव्हा प्रियाच्या हाती लागतो तेव्हा प्रिया घरामध्ये खूपच जास्त कांगावं करते, पूर्ण तमाशा करते आणि तो व्हिडिओ डिलीट करून टाकते. पण आता तीच गोष्ट बाहेर घडलेली असते. नियतीच्या मनामध्ये वेगळाच खेळ असतो. घरामध्ये वाचलीस म्हणून काय झालं, पण बाहेर शेवटीला तिच्या विरोधामध्ये अर्जुनला खूपच मोठे ठोस पुरावे आता लागलेले असतात. आणि इथे महिपत ज्या पद्धतीने म्हणत असतो की ही केस आता एकदाच फक्त कोर्टामध्ये सुरू झाली पाहिजे आणि तिचा शेवटसुद्धा त्याच दिवशी झाला पाहिजे. एकतर इथे आता मधुभाऊला फाशीची शिक्षा आणि माझी मुलगी निर्दोष सिद्ध झाली पाहिजे, या एकच दिवसाचा प्रश्न आहे असं आता महिपत म्हणतो. पण इथे प्रेक्षकांनो आता प्रिया त्याला तेच सांगण्याचा प्रयत्न करत असते. प्रिया म्हणते, हे बघा मी साक्षीच्याच बाजूने आहे, पण त्या घरामध्ये मी माझं काम प्रामाणिकपणे करत असते. तुम्ही मला सातत्याने मारण्याची धमकी देऊ नका. अर्जुन, सायली जे काही हालचाली ते करतायत मी तुमच्यापर्यंत सगळी माहिती पुरवते. पण आता मला प्रत्येक वेळेला तुमच्याशी बोलता येणार नाही आहे, प्रत्येक डिटेलिंगसाठी तुम्हाला फोन करता येणार नाही आहे. कारण इथे सायली आता माझ्यावरती बारीक अगदी खारीसारखं लक्ष ठेवून आहे. जर तिला कळलं की मी तुम्हाला इथली सगळी डिटेल माहिती देते, तुम्हाला सगळी माहिती पुरवते, याचा अर्थ मी तुम्हाला मदत करते, हे सायलीला शोधून काढायला वेळ लागणार नाही. तेव्हा तुम्ही सातत्याने मला धमकी देणं बंद करा. घरामधून मला तुमच्याशी बोलता येणार नाही आहे. मी सुद्धा किती रिस्कमध्ये तिथे राहते तुम्हाला माहिती आहे का? त्या घरामध्ये मी अश्विनबरोबर लग्न करूनच फक्त कशासाठी गेले, तर साक्षीच्या विरोधामध्ये अर्जुन आणि सायली दोघेजण काय पुरावे गोळा करतायत ते पुरावे मी तुम्हाला शोधून देणार. नाहीतर ॲटलिस्ट ते पुरावे काय आहेत हे तरी मी तुम्हाला सांगणार. पण इथे तर तुम्ही दरवेळेला मला बंदुकीने मारण्याची धमकीच देत असता. जर असंच हे चालू राहिलं ना तर मग साक्षीला शिक्षा होण्यापासून कुणीही थांबवणार नाही. आपल्यामध्ये जर एकी नसेल, तुमचा जर माझ्यावरती विश्वास नसेल, तर कशा पद्धतीने मी तुमची मदत करणार आहे? तुम्ही मला खूप पैसा दिला होता, आता तुम्ही मला पैसे देत नाही आहात. आता मी जे काही करते ते साक्षीसाठीच करते ना. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की वा, म्हणजे आपण जे म्हणत होतो तेच खरोखर बरोबर आहे. इथे साक्षी आणि प्रियाची मैत्री आधीपासूनचीच दिसते. प्रियाने घरामध्ये खूप तमाशा केला होता. सायली म्हणते की त्या व्हिडिओमध्ये सगळं रेकॉर्ड झालं असेल. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की त्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ आता जर असेल तो पुन्हा रिस्टोर करता येईल किंवा आता तो कुठल्या फोल्डरमध्ये वगैरे गेला असेल का, हे सुद्धा आपण शोधून काढूया. तर इथे अर्जुनने आता सायलीला एक महत्त्वाची बातमी सांगितलेली असते की जरी तो व्हिडिओ तिने डिलीट केला असेल, पण कुठल्या ना कुठल्या तरी फोल्डरमधून तो आता आपल्याला निघतोय का हे आता सायबरमध्ये जाऊन आपल्याला विचारायला हवं. आता हा तर पुरावा खूप मोठा आहे की इथे आता प्रियाचं आणि महिपतचं भांडण झालेलं आपल्याकडे आहे. ते दोघेजण एकत्र आहेत. म्हणूनच इथे प्रियाने आता मधुभाऊंच्या विरोधात साक्ष दिली आहे. कारण का, साक्षीला वाचवण्यासाठी. हे इथे आता स्पष्टपणे दिसतंय. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, एक पुरावा तिने डिलीट केला म्हणून काय झालं, दुसरा पुरावा तर हाती आलेला आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो आता माझ्यासमोर कुणीही येऊ दे, ॲडव्होकेट दामिनी देशमुख येऊ दे, नाहीतर ॲडव्होकेट पवार, ज्याला कोणाला यायचं येऊ दे. आता मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केल्याशिवाय मी काही स्वस्थ बसत नाही. साक्षीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा तर मिळणारच, पण इथे प्रियाला सुद्धा तिच्या गुन्ह्याची शिक्षा मी मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. तर इथे महिपत दरवेळेला म्हणत असतो की आता फक्त एकदाच खटला भरला पाहिजे आणि माझी मुलगी निर्दोष सिद्ध झाली पाहिजे. अर्जुन आता म्हणत असतो की आता फक्त एकच सुनावणी होणार आणि त्याच्यामध्ये मधुभाऊ निर्दोष सिद्ध होणार आणि प्रिया आणि साक्षी या दोघींना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार आहे. कारण इथे प्रियाने एका क्रिमिनलला घरामध्ये आणलेलं असतं. ते कशासाठी, काय संबंध, हे सगळे कनेक्शन आता अर्जुन जोडणार असतो आणि त्यानुसार प्रियाची आणि साक्षीची आधीपासूनचीच मैत्री आहे. त्याचबरोबर साक्षी जेलमध्ये गेल्यानंतर प्रिया महिपतला कशा पद्धतीने मदत करते आणि इथे आता साक्षीला वाचवण्यासाठी मधुभाऊंना कशा पद्धतीने प्रियाने अडकवलं, या सगळ्या गोष्टी आता येणाऱ्या सुनावणीमध्ये अर्जुन अगदी मुद्देसूद
ठामपणे मांडणार आहे आणि त्याचबरोबर इथे आता मधुभाऊंना न्याय मिळवून देणार आहे। वात्सल्य आश्रमामधील प्रत्येक व्यक्तीला आता अर्जुन न्याय मिळवून देणार असतो। मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करत इथे साक्षी आणि प्रियाला त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देण्यासाठी अर्जुन अतोनात प्रयत्न करणार असतो आणि आता त्याच्याकडे प्रेक्षकांनो असे पुरावे त्याच्या हाती लागलेले आहेत। ते कोर्टामध्ये त्याने सादर केल्यानंतर प्रियाच विलासची खुनी आहे, मधुभाऊ निर्दोष आहेत, कारण इथे प्रियाने आता साक्षीला वाचवण्याचा प्रयत्न केलाय। या गोष्टी आता सगळ्यांच्या समोर येणार आहेत आणि त्यामुळे इथे अर्जुन परत एकदा केस जिंकणार असतो आणि दामिनी देशमुख पहिल्यांदा ती केस हरणार असते।